पुष्प गुंफण्यासाठी आलेले आहे. मी त्यांचं स्वागत करतो. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या व्याख्यानमालेत जयंत नाईकर येऊन गेले होते, तर त्यांच्या प्रती एक आदर आणि सन्मान म्हणून त्यांना आपण 1 मिनिट उभं राहून श्रद्धांजली वाहूया आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू करूया. धन्यवाद. आपण ठेवूया. धन्यवाद. आयोजक संघटना तिचा परिचय करून देण्यासाठी अजमल भाई यांना मी मंचावर आमंत्रित करते. साथियों, जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भीम. एम्स चैरिटेबल ट्रस्ट ये पिछले कई सालों से वैसे तो काम कर रहा है, लेकिन ज़रूरी हुआ कि रिकॉर्ड को, काम को मेंटेन किया जाए, रिकॉर्ड किया जाए और इस 4 लोग जुड़े जाए. ये कंसर्न में हमने लोगों को जमा किया और सच्चाई ये है कि कोई कुछ भी कहे, मेरे देश में आज भी बहुत ज़्यादा लोग हर समाज के बहुत अच्छे हैं. ये काम करते हुए ये हमें समझ में आया, क्योंकि लोग जुड़ते गए और तकरीबन 16 शहरों में एम्स चैरिटेबल ट्रस्ट के एक सब यूनिट खड़ी हुई और देखते ही देखते समझ में नहीं आया कि कब ये छोटा सा काफ़िला एक बड़ा रूप ले चुका है. एम्स चैरिटेबल ट्रस्ट के ज़रिए हमने संविधान पर बच्चों के बीच में काम करना शुरू किया. बाहर से जो लोग आते थे उनके लिए यहाँ पर बहुत ज़्यादा तकलीफ़ होती थी नासिक में, क्योंकि नासिक एक मिनी मेट्रो सिटी हो रहा है और एजुकेशन पर्पज़ से या फिर मेडिकल पर्पज़ से जो लोग बाहर से आते थे उनके लिए रहने के लिए कुछ इश्यूज़ आते थे. उसके लिए हमने मुसाफिर खाना भी शुरू किया. फिर हमारी बात दिन ब दिन सच्चाई दबती जा रही थी और उसको भी ज़िंदा रखना था, तो एम्स के ज़रिए हमने एक फोर्टनाइटली न्यूज़पेपर भी शुरू किया. उसके अलावा हम चाहे कोविड का पीरियड हो या उसके बाद हो, काम करते रहे और जितने भी देखे कि जितने भी अच्छे NGOs, अच्छे लोग जहाँ कहीं भी काम करते हुए दिखाई दिए, तो हम उनके साथ जुड़कर ना उनसे उनकी जात पूछी, ना मज़हब पूछा, ना धर्म पूछा, लेकिन इंसान होने के नाते उनके साथ काम करने की ख्वाहिश जाहिर की. और ये बहुत बड़े मुझे खुशी की बात है कि हर जगह इतने अच्छे लोग हैं, उनके साथ काम करते हुए एम्स आगे बढ़ा. आज के व्याख्यानमाला को भी जब उन्होंने एम्स को एक्सेप्ट किया और जब ये देखे कि इतना अच्छा काम हो रहा है, तो आज का भी जो ये हमको मौका मिला कि हम इसका ऑर्गेनाइज़ करने में एक पार्ट बन सके, हमने वो किया. और आज का जो टॉपिक है वो यकीनन मेरा अपना टॉपिक है, कहे तो भी चलेगा. और मैं तो ये नहीं कहूँगा कि मेरा अपना, हर मज़लूम ये जुमला कह सकता है कि मेरा अपना, क्योंकि इस देश में रहने वाला वो बेवकूफ़ लोग होते होंगे जो उनसे पूछना चाहते हो कि तुम इस देश से प्यार करते हो कि नहीं करते हो. भला ऐसी कौन सी औलाद होगी, 1% 2% को काउंट नहीं किया जाता है, ऐसी कौन सी औलाद होगी जो अपनी माँ से प्यार नहीं करती होगी. और यकीनन देश हर आदमी के लिए एक माँ की हैसियत रखता है, चाहे उसको कोई आई बोले या कोई माँ बोले या कोई मदर बोले. लेकिन अगर कोई प्यार नहीं करता होगा तो इसका मतलब ये होता है कि अगर देश में पैदा होने के बाद भी अगर वो देश से प्यार नहीं करे, ये वैसे ही जोग हो गया कि जो हमारे करोड़ों भारतीय जो दूसरे मुल्कों में रहते हैं, क्या उस मुल्कों से प्यार नहीं करते होंगे. वो एक क्वेश्चन मार्क क्रिएट हो रहा है उनके ऊपर, क्या वो लोग, वो भारतीय जो इस देश के बाहर रहते हैं, क्या वो उस देश से प्यार नहीं करते होंगे? यकीनन करते होंगे. हर प्यार का एक म्यार होता है, एक लेवल होता है, यकीनन वो प्यार करते होंगे. और जिस देश में हमारे भारतीय रह रहे हैं वो सब करेंगे, उस देश से गद्दारी नहीं करेंगे. तो मुसलमान इस देश में जो पैदा हुआ, इस भूमि को जो अपना सब कुछ मान रहा है, वो इससे प्यार कैसे क्यों नहीं करे और कैसे नहीं कर सकता है. तो आज का जो एक विषय है उसमें मैं कहूँगा एम्स की तरफ से कि जब भी पड़ा वक्त गुलिस्ता पे, जब भी पड़ा वक्त गुलिस्ता पे, तो खून हमने दिया, अब बाहर आई तो कहते हैं तेरा काम नहीं. लेकिन ऐसे लोगों को हम अनसुनी करते हैं
क्योंकि ज़िंदा लोग कभी भी ज़िंदगी की बातें करते हैं, मौत की बातें नहीं करते हैं, और ये मंच वही है। मैं सब ऑर्गेनाइज़र लोगों को जिन्हें हमें ये चांस दिया उनका शुक्रिया अदा करूँगा, और आए हुए वक्ता का भी एम्स की जानिब से शुक्रिया अदा करूँगा, और यही कहूँगा कि इस देश में अच्छे लोग ज़्यादा है, इसलिए इस देश को डरने की और घबराने की कोई ज़रूरत नहीं है। जय हिंद, जय महाराष्ट्र। मिनाज मिर्झा सरांना विनंती करते की त्यांनी आज वक्त्यांचा परिचय करून द्यावा. मूळ गाव तसं सोलापूर. सरफराजभाई तिथे गाझीउद्दीन रिसर्च सेंटरमध्ये खूप ॲक्टिव्हली काम करतात. सरफराजभाईंनी टिपू सुलतानवरती आणि त्यांची जी मोडी लिपी होती त्याचं बरंचसं त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं आणि त्याच्यावरती पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सरफराजभाईंचं राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान हे पुस्तक आहे. इस्लाम मुळापासून काय, सॉरी हे शहाजिंदीचं पुस्तक आहे. आसिफजाईचे त्यांनी 4 खंड, मला वाटतं 8 खंड त्यांनी प्रकाशित झालेले आहेत. तर असे प्रकांड इतिहासातले पंडित आपल्याला लाभलेले आहेत. तर तुमच्यात आणि त्यांच्यात जास्त वेळ न घेता मी त्यांचं थोडक्यात परिचय देऊन थांबतो. धन्यवाद. आजच्या व्याख्यानाची मुख्य मांडणी करण्यासाठी मी सरांना विनंती करते की त्यांनी मांडणी. मंचावर उपस्थित आदरणीय अरुण घोडेराव सर आणि सभागृहात उपस्थित मित्रांनो, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर ज्या विचारांनी त्यांची हत्या केली, ज्या मूल्यनिष्ठेतून त्यांची हत्या झाली, त्याचा सर्वात विवेकवादी असा सामना महाराष्ट्रात जर कोणी केला असेल तर ते माझ्या नजरेत तुम्ही लोक आहात. कारण ज्या विचारांना संपवण्यासाठी ती हत्या झाली, त्याच विचारांचा जागर तुम्ही दर 20 तारखेला करता, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्याची संधी मिळते हे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मूळ विषयाकडे जाण्याआधी काही गोष्टींचं स्पष्टीकरण तुमच्यासमोर गरजेचं आहे. राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान हा विषय तसा किचकट आहे. राष्ट्रवादाचा ज्या वेळेस बाजार मांडला जातो त्या वेळेस विवेकवादाला एकतर तिलांजली दिली जाते किंवा त्याचे वाईट दिवस सुरू होतात. त्यामुळे रवींद्रनाथ टागोर असतील किंवा मोहम्मद इक्बाल असतील किंवा नेहरू असतील, या सर्वांनी राष्ट्रवादाला समान पातळीवरती प्रखर विरोध आपापल्या पद्धतीनं केलेला आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम, देशभक्ती या 3 संकल्पना निराळ्या आहेत. आपण राष्ट्रवादाला विरोध करतो आहे याचा अर्थ देशप्रेमाला विरोध करतो आहे असा नाही आहे. देशप्रेम ही निराळी संकल्पना आहे, राष्ट्रवाद ही निराळी संकल्पना आहे. राष्ट्रवादाचा उदय भारतामध्ये साधारणतः 1880च्या दरम्यान झाला असं मानलं जातं. वसाहतवादाच्या सुरुवातीला राष्ट्रवादाच्या विचारानं उभारी घेतली. वसाहतवादी इतिहासकारांनी ज्यावेळेस या देशाचा इतिहास वसाहतवादी दृष्टिकोनातून मांडायला सुरुवात केली, त्यावेळेस या देशाचा सांस्कृतिक आधार शोधण्याची धडपड एका बाजूनं सुरू झाली आणि त्या धडपडीतून राष्ट्रावर अधिकार जमविण्याच्या वर्चस्ववादी मानसिकतेतून जो पुढे आलेला विचार आहे तो राष्ट्रवादी विचार किंवा राष्ट्रवादी वर्चस्वाचा विचार म्हणून ओळखला जातो. आता या राष्ट्रवादाशी मुसलमानांनी कशा पद्धतीनं जोडून घेतलं किंवा राष्ट्रवादाच्या या संबंध प्रक्रियेवरती मुसलमानांनी कोणत्या प्रतिक्रिया दिल्या हे समजून घेताना 3 महत्त्वाचे विचारवंत समजून घेणं हे बंधनकारक ठरतं जवळपास. त्याच्यामध्ये पहिले आहेत सरसय्यद, दुसरे आहेत मोहम्मद इक्बाल, ज्यांना अल्लामा इक्बाल किंवा डॉक्टर इक्बाल असं देखील म्हटलं जातं, आणि तिसरे व्यक्ती आहेत मौलाना आझाद. आणि या तिघांमध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून ज्या व्यक्तीनं काम केलं ते आहेत मौलाना मदनी, ज्यांनी जमियतुल उलेमाची स्थापना केली
आज जी संघटना भारतातल्या मुसलमानांची एक महत्त्वाची संघटना म्हणून कार्यरत आहे आणि देवबंदसारख्या धर्मपीठाची एक जबाबदार संघटनामधून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. तर सरसय्यद यांनी ज्या काळामध्ये काम सुरू केलं तो जो काळ आहे तो काळ अतिशय बिकट असा काळ आहे. गालिबनं त्याच्याविषयी जी मांडणी करून ठेवली आहे ती मांडणी जरी पाहिली तर त्या काळाचं गांभीर्य आपल्याला समजून येऊ शकतं. 1857मध्ये मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. आपली सत्ता गेली आहे ही चीड असेल किंवा या देशावरती परक्या इंग्रजांची सत्ता आली आहे याच्याविषयीचा राग असेल, त्या दोन्हीमधून मुसलमानांनी 1857च्या विद्रोहामध्ये भाग घेतला आणि इंग्रजांचा सामना करायला सुरुवात केली. आणि मुसलमानांच्या इंग्रजविरोधी या प्रतिक्रियेचा बदला म्हणून इंग्रजांनी दिल्ली परिसरातल्या जवळपास 100हून अधिक मस्जिदी पाडून टाकल्या. दिल्लीची जी प्रसिद्ध ऐतिहासिक जामा मस्जिद आहे त्या जामा मस्जिदीमध्ये घोड्याचा तबेला बनवला आणि मुघलशाहीच्या ज्या खाणाखुणा होत्या किंवा इस्लामी संस्कृतीच्या मुस्लिम संस्कृतीच्या ज्या खाणाखुणा होत्या त्यापैकी 300 इमारती इंग्रजांनी पाडून टाकल्या. या इमारती पाडल्या जात असताना सरसय्यद यांनी या इमारतींचं डॉक्युमेंटेशन व्हावं म्हणून त्या इमारतींची रेखाटनं काढून घेतली. त्या इमारतींवर लिहिलेली जी शिलालेखं होती ती शिलालेखं उतरवून घेतली आणि ती एका पुस्तकाच्याद्वारे लोकांसमोर ठेवली. त्या पुस्तकाचं नाव असारुस सनादीद, म्हणजे आमचा नेमका वारसा काय होता हे लोकांना कळेल या हेतूनं त्यांनी ते केलं. आणि ते करण्यामागचं त्यांचा जो महत्त्वाचा उद्देश होता तो हा की इंग्रज मुस्लिम संस्कृतीचं उच्चाटन करतायत आणि मुस्लिम संस्कृती संपली तरी मुस्लिम संस्कृतीनं या देशाला जे काही दिलं होतं ते येणाऱ्या पिढ्यांना कळावं म्हणून असारुस सनादीद या पुस्तकाच्या माध्यमातून सरसय्यद यांनी त्या सर्व इमारतींचं शिलालेखांचं डॉक्युमेंटेशन करून लोकांसमोर ठेवलं. त्याच काळात मिर्झा गालिब आपल्या एका मित्राला पत्रामध्ये लिहितो की अवस्था इतकी बिकट झाली आहे, जर आज उद्या मिर्झा मेला, मिर्झा म्हणजे स्वतः गालिब स्वतःविषयी म्हणतोय, आज उद्या जर का मिर्झा मेला बनशंकरी प्रसाद शिवाय दुसरा कोणी माझ्या मयतीला खांदा देईल असं मला वाटत नाही. एखादा मुसलमान माझ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहील की नाही ही शंका आहे. इतका प्रखर आघात किंवा शत्रुत्वाच्या भावनेनं मुसलमानांवर सूड उगवण्यासाठी इंग्रजांनी जे अत्याचार केले होते, जो अन्याय केला होता, त्यातून दिल्लीमधून मुसलमान लोकसंख्येतील जवळपास 90% लोकांनी शहर सोडून इतर शहरांचा आश्रय घेतला होता. अशा काळामध्ये सरसय्यद जे पूर्वाश्रमीचे मुघल सरंजामदार घराण्यातील आहेत, ज्यांचे वडील आजोबा पणजोबा हे मुघल दरबारातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपैकी एक होते, त्या सरसय्यद यांनी तुर्कीला जाण्याचा विचार केला, भारत सोडण्याचा विचार केला. कारण भारतामध्ये आपल्यासाठी आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे असं त्यांना वाटायला लागलं. जेव्हा ते बनारसहून दिल्लीकडे निघाले त्यावेळेस रस्त्यानं जाताना मुस्लिम समाजाची जी अवस्था आहे आणि मुसलमान समाज त्याविषयी ज्या पद्धतीनं रिॲक्शन देतो आहे, ज्या पद्धतीनं विचार करतो आहे, ते सगळं पाहिल्यानंतर सरसय्यद यांनी भारतामध्ये राहून मुसलमानांमध्ये जागृतीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. या सायंटिफिक सोसायटीच्या माध्यमातून सरसय्यद यांनी मुसलमानांना आवाहन केलं की आता काळ बदलला आहे, जुन्या निष्ठा तुम्ही टाकून द्या, राज्य बदललं आहे, राज्याविषयीचा जुना विचार टाकून द्या, काळ बदलत चालला आहे, स्वतःला बदलून घ्या, नव्या आव्हानांसाठी स्वतःला सिद्ध करा. जर तुम्ही नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी, नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वतःला सिद्ध करणार नसाल तर काळाच्या खूप मागे जाल, हा काळ तुम्हाला गिळून टाकेल. हे लोकांना कळावं म्हणून सरसय्यद यांनी तहजीबुल अखलाक नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सरसय्यद यांनी धर्माची विज्ञानवादी पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न केला. आधुनिक परिदृष्टीतून धर्म कशा पद्धतीनं समजून घेतला पाहिजे
हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम समाजातून त्यांच्या विरोधात फतवे निघाले. एक शिष्टमंडळ अक्षरशः सरसय्यद यांच्या विरोधामध्ये मदिनेला जाऊन पोहोचलं. तिथल्या पुरोहितांना आपल्यासोबत घेऊन सरसय्यद यांच्या विरोधात एक मोहीम उभी करण्याचा देखील प्रयत्न केला गेला. पण सरसय्यद त्या सगळ्या प्रचाराला बदले नाहीत. त्यांनी अलीगडमध्ये मोहमेडन कॉलेज नावाच्या अँग्लो मोहमेडन उर्दू कॉलेज किंवा अँग्लो मोहमेडन कॉलेज या संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून भारतीय मुसलमानांना आणि इतर धर्मीयांना इंग्रजी भाषेचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांनी आता आपल्या ज्या जुन्या भाषा आहेत त्याचं अस्तित्व राखतानाच नव्या जगाची भाषा म्हणून जी इंग्रजी पुढे येते आहे त्या इंग्रजीचं ज्ञान घेणं किती गरजेचं आहे याच्याविषयी मांडणी केली. इंग्रजी वर्तमानपत्रातून लिखाण केलं. इंग्रजी पुस्तकं छापायला सुरुवात केली. आणि हे करत असतानाच बनारसच्या काही पंडितांनी, बनारसच्या काही ब्राह्मणांनी इंग्रजी सत्तेच्या आश्रयानं उर्दू भाषेच्या विरोधात देवनागरी प्रचारणी सभेची स्थापना करून देवनागरी लिपीचा वापर सार्वत्रिक व्हावा यासाठी आंदोलनं करायला सुरुवात केली. त्यावेळेस सरसय्यदच्या काही सहकाऱ्यांनी सायंटिफिक सोसायटीशी फारकत घेऊन, हिंदू सहकाऱ्यांनी सायंटिफिक सोसायटीशी फारकत घेऊन उर्दूच्या विरोधात देवनागरी प्रचारणी सभेची आंदोलनं करायला ते लागले. त्यानंतर सरसय्यद यांनी लंडनहून पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी स्वतःची भूमिका मांडली की हे अशी जी आंदोलनं होत आहेत उर्दूच्या विरोधात किंवा देवनागरी लिपीच्या प्रचारासाठी, ती आंदोलनं नेमकी कोणत्या दिशेनं जाणार आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणजे छोटंसं पत्र आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की एक बातमी मला मिळाली आहे. लंडनहून 1870मध्ये 22 एप्रिल 1870 रोजी लिहिलेलं हे पत्र आहे. त्यामध्ये ते म्हणतात की एक बातमी मला मिळाली आहे की ज्यामुळे मला कमालीचे दुःख झाले आहे. मी चिंतित आहे की बाबू शिवप्रसाद साहेबांच्या चळवळीने हिंदू लोकांमध्ये उत्साह संचारला आहे. उर्दू भाषा आणि फारसी लिपी जी मुसलमानांची प्रतीकं आहेत त्यांना नष्ट केलं जावं असा त्यांचा आग्रह आहे. यातून उर्दू भाषा संपणार नाही, पण हिंदू आणि मुसलमानांमध्ये ऐतिहासिक फूट या आंदोलनामध्ये आंदोलनामुळे पडेल आणि त्यातून हिंदू हे स्वतःच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा राष्ट्रवादाच्या अंगानं विचार करायला लागतील आणि मुसलमान स्वतःच्या आत्मरक्षणासाठी सांस्कृतिक पुनरुज्जीवनाकडे पुन्हा वळतील आणि ते पुन्हा पिढीजात पद्धतीनं किंवा पारंपरिक पद्धतीनं धर्माचा अन्वयार्थ लावायला लागतील. आणि हे दोन्ही वर्ग, मला अशी भीती आहे की या आंदोलनामुळं काळाच्या खूप मागं जातील आणि मागास ठरवले जातील. आणि हे दोघंही एकदा का मागास ठरले, काळाच्या मागं गेले की इंग्रजांचा सामना करू शकणार नाहीत. सरसय्यद यांनी राष्ट्रवादाला किंवा राष्ट्रवादाच्या माध्यमातून जे आंदोलन पहिलं उभं राहिलं होतं हिंदी प्रचारणीचं, त्या आंदोलनाला दिलेली ही पहिली प्रतिक्रिया होती, ज्यामध्ये त्यांनी भीती व्यक्त केली होती की हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा थेट इंग्रजांना होईल. आणि तो झाला. बनारसमध्ये झालेल्या दंगली असतील, दंगलींविषयीची आपली जी मांडणी आहे ती खूप वरवरची असते. अनेक जण मी बघत असतो की दंगली या कधी सुरू झाल्या याची मांडणी करत असताना पुण्याच्या किंवा मुंबईच्या दंगलीचा संदर्भ देतात. पण पुण्याची आणि मुंबईची दंगल होण्याच्या कैक दशकं आधी उत्तर भारतामध्ये शेकडो दंगली झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये बनारसची सर्वात मोठी दंगल आहे आणि त्या दंगलीमध्ये हजारो मुसलमानांना स्थलांतर करावं लागलं आहे. आणि या स्थलांतराच्या मागे राष्ट्रवादी प्रेरणा घेऊन आंदोलनं करणाऱ्या उजव्या शक्ती या कार्यरत होत्या. याच्या नोंदी अनेक ब्रिटिश कागदपत्रांमध्ये, इंग्रजांच्या अनेक पत्रव्यवहारांमध्ये आपल्याला सापडतात. आणि या काळात सरसय्यद यांना द्विराष्ट्रवादाचं जनक ठरवलं जातं आजच्या काळामध्ये, ते सरसय्यद नेमकी कोणती मांडणी करत होते ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. ते सरसय्यद त्या काळामध्ये कौम हा शब्द वापरून त्या कौमला आवाहन करत होते की तुम्ही जे हे उद्योग करताय त्याच्यामुळे राष्ट्राला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. पण दुर्दैव आज असं आहे सरसय्यद यांचं, त्या कौम या शब्दाला धर्म असा त्याचा अर्थ काढला गेला. कौम म्हणजे धर्म आहे
आणि ज्या कौमला ते आवाहन करतायत ती कौम म्हणजे मुसलमान कौम आहे असं सांगितलं गेलं. पण सरसय्यद यांनी स्वतः माझी जी कौमची संकल्पना आहे ती नेमकी कशी आहे याच्याविषयी पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये सरसय्यद म्हणतात की 1888 साली पत्र नाही आहे, 1888 साली मेरठ येथे एक भाषण केलं. त्या भाषणामध्ये सरसय्यद यांनी कौमियत आणि कौम हा संदर्भ वापरला होता. कौम आणि कौमियत हा शब्द, हे दोन्ही शब्द पहिल्यांदा 1888च्या भाषणामध्ये सरसय्यद यांनी वापरले. 1888 नंतर सरसय्यद यांच्या विरोधात हिंदी प्रचारणी सभेच्या लोकांनी कौम हा शब्द सरसय्यद मुसलमानांना उद्देशून वापरतायत आणि मुस्लिम राष्ट्रवादाला बळ देत आहेत असा आरोप लावायला सुरुवात केल्यानंतर 1890 साली सरसय्यद यांनी पंजाबमध्ये झालेल्या एका सभेला संबोधित करताना कौम आणि कौमियत या दोन्ही शब्दाचे अर्थ सांगितले. कौम या शब्दाचा अर्थ सांगताना सरसय्यद म्हणाले, माझ्यासमोर कौम या शब्दाचा अर्थ समुदाय असा होतो आणि तो समुदाय हा भारतीय समुदाय आहे आणि मला याची जाणीव आहे की भारतीय समुदाय ही एका सुंदर नववधूसारखा आहे. भारतीय समुदाय किंवा भारत हा एका सुंदर नववधूसारखा आहे आणि या नववधूचे 2 डोळे हिंदू आणि मुसलमान आहेत. जर मी माझ्या कौमच्या संकल्पनेतून एका धर्माला किंवा एका समुदायाला वगळलं, एका समूहाला वगळलं तर ही सुंदर नववधू बहिंगी म्हणजे आंधळी होईल आणि त्याच्या सौंदर्याला ढाग लागेल. हे स्पष्टपणे सरसय्यद यांनी सांगितलं होतं. तरी देखील सरसय्यद यांच्या या सगळ्या विवेकवादी मांडणीचा गैरअर्थ काढला गेला. जो अर्थ हिंदी प्रचारणी सभेच्या लोकांनी, बनारसच्या पंडितांनी काढला, तोच अर्थ आज अनेक जण कौम या शब्दाचा घेतात आणि त्या माध्यमातून सरसय्यद यांच्यावर द्विराष्ट्रवादाचा आरोप लावला जातो. आणि त्याच्यामागे जी कारणं आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असं आहे, सरसय्यद यांनी लोकशाहीला केलेला विरोध होता. सरसय्यद यांनी लोकशाहीला विरोध केला. कारण असं होतं की लोकशाहीसाठी भारतीय समाज अजूनही राजकीयदृष्ट्या परिपक्व नाही आहे. लोकशाही नावाच्या प्रक्रियेतून इंग्रजांनी निर्माण केलेल्या असेंब्लीमध्ये जर इंग्रजांचे सुशिक्षित दलालच पाठवायचे असतील, जे जात आणि धर्म या दोन्हींच्या अस्मितांचा वापर करून पुढे जाणार आहेत, तर ही लोकशाही सामान्य भारतीयांच्या अस्तित्वाला नख लावणारी आहे अशी सरसय्यदांची मांडणी होती. जी मांडणी सरसय्यद यांनी केली तीच मांडणी पुढे रवींद्रनाथ टागोरांनी देखील केली, तीच मांडणी पुढे डॉक्टर इक्बाल यांनी देखील केली आणि तसाच विचार पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील मांडला लोकशाहीविषयीची भीती व्यक्त करताना. तशा अनेक मुलाखती डॉक्टर आंबेडकरांच्याही आहेत, सरसय्यद यांच्याही आहेत, डॉक्टर इक्बाल यांच्याही आहेत, मौलाना आझाद यांच्याही आहेत किंवा नेहरूंच्या देखील आहेत. लोकशाहीच्या अंमलबजावणीविषयी, लोकशाही ही प्रक्रिया राबवण्याविषयी, त्याच्यातल्या अडथळ्यांविषयी आणि लोकशाही ही भारतासाठी नेमकी कोणत्या रूपात समोर येईल याच्याविषयीची ती मांडणी आहे. ती मांडणी जर समोर समजून घेतली तर सरसय्यद यांनी निराळं काही सांगितलेलं नाही आहे, पण सरसय्यद यांच्या सगळ्या मांडणीचा गैरअर्थ घेतला. तो गैरअर्थ नुसता हिंदूंनी काढला नाही तर मुसलमानांनी देखील काढला. मुसलमानांनी सरसय्यद यांना काफिर ठरवलं. सरसय्यद ज्यावेळेस मोहम्मडन अँग्लो स्कूलसाठी निधी मागत होते, ज्यावेळेस ते विदूषक बनून प्रयोग करत होते, नाटकं करत होते, त्या नाटकांच्या माध्यमातून लोकनिधी उभं करत होते, त्यावेळेस मुसलमान समाजानं ज्या प्रतिक्रिया त्यांना दिलेल्या आहेत त्या अतिशय घातक अशा होत्या. एक वेळ तर अशी आली की सरसय्यद गळ्यामध्ये झोळी अडकावून अलीगडच्या बाजारामध्ये निधी मागत फिरत होते. त्यावेळेस एका धार्मिक समजल्या जाणाऱ्या व्यक्तीनं लघवी केल्यानंतर मुसलमान विटाचा तुकडा त्या लघवीचे थेंब साफ करण्यासाठी वापरतात. सरसय्यद ज्या झोळीमध्ये आपल्या मदरशासाठी किंवा आपल्या अँग्लो मोमेडन स्कूलसाठी निधी मागत होते त्या झोळीमध्ये लघवी साफ केलेला तो विटाचा तुकडा त्या व्यक्तीनं टाकला होता. सरसय्यद यांनी तो विटाचा तुकडा हातात घेतला आणि म्हणाले की हा विटाचा तुकडासुद्धा मी देणगी म्हणून स्वीकारेन,
आणि तो मी माझ्या शाळेच्या इमारतीसाठी वापरेन. त्यानंतर एकदा सरसय्यद हैदराबादमध्ये निधी मागण्यासाठी निजाम मीर महबूब अली पाशा यांच्याकडे गेले. महबूब अली पाशा त्या काळात शिकारीला जायचे. नेमकं ते शिकारीला गेले आणि सरसय्यद हैदराबादमध्ये दाखल झाले. त्यांची काही भेट झाली नाही. भेट झाली नाही तर सरसय्यद यांचा असा एक विचार होता की निदान प्रवासाचा खर्च तरी निघावा. जुनी जी निधीची रक्कम गोळा केली आहे ती निधीची रक्कम प्रवासामध्ये खर्ची घालायची नाही. सरसय्यद यांनी जोडी बांधली गळ्यामध्ये आणि ते हैदराबादच्या बाजारामध्ये फिरायला लागले. तर लोक म्हणाले की मियाँ यहाँ लोग नाच गाना तमाशा देखना पसंद करते हैं, ये नवाबों का शहर है, तुम्हारे मदरसे के लिए कोई चंदा नहीं देगा. मग सरसय्यद यांनी रात्रभर बसून पोस्टर्स लिहिले आणि त्या पोस्टरमध्ये लिहिलं की अलीगडची एक मशहूर नाचनेवाली जी आहे ती हैदराबादला आली आहे. त्याचा नाच तमाशाचा जो कार्यक्रम आहे तो फतेह मैदानमध्ये होईल आणि त्याचं तिकीट अमुक अमुक आहे, ते अमुक अमुक ठिकाणी मिळेल. 5,000 रुपयांची तिकीटं विकली गेली. लोक नाचगाणं बघायला फतेह मैदानमध्ये जमा झाले. फतेह मैदानच्या त्या रंगमंचाचा पडदा उघडला. समोर हजारोंचा जमाव होता आणि सरसय्यद पायामध्ये घुंगरू बांधून नाचत होते. ज्यावेळेस सरसय्यद यांना एक दाढीवाला ढेरपोट्या म्हातारा नर्तकीच्या ठिकाणी नाचतोय हे पाहिल्यानंतर हैदराबादच्या लोकांनी अक्षरशः दगडं मारली सरसय्यद यांना. त्यावेळेस सरसय्यद यांनी सांगितलं की तुम्ही ही जी दगडं मारताय ती दगडं देखील मी माझ्या मदरशासाठी वापरेन. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की समाजातले जे श्रीमंत लोक आहेत, जे उच्चवर्गीय लोक आहेत, त्या लोकांमुळं मला ही नाचण्याची वेळ आली आहे. त्यांनी जर समाजाकडे लक्ष दिलं असतं, त्यांनी समाजाच्या अधोगतीकडे लक्ष दिलं असतं, त्यांनी समाजाच्या प्रगतीकडे लक्ष दिलं असतं तर मला इथे नाचावं लागलं नसतं. सरसय्यद यांचं ते संपूर्ण भाषण हे मी माझ्या पुस्तकात नोंदवलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर सरसय्यद यांनी अनेक चळवळी केल्या. मुस्लिम मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून सरसय्यद यांनी स्वतःचं जे ग्रंथालय आहे ते बाजारात उभं राहून विकलं. विदूषकांचे कार्यक्रम केले आणि हे करत असताना विधिमंडळाचं राजकारण देखील त्यांनी केलं. हिंदी प्रचारणी सभेला विरोध केला. इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न केला. प्रेषितांच्या बदनामीसाठी जी पुस्तकं लिहिली जात होती वसाहतवादी दृष्टिकोनातून त्याच्या विरोधामध्ये इतिहासाचं सत्य स्वरूप किंवा वस्तुनिष्ठ स्वरूप लोकांसमोर यावं म्हणून ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना सरसय्यद यांनी केली. राष्ट्रवाद उभा राहत असताना सरसय्यद यांनी अशा प्रतिक्रिया त्याच्या विरोधात दिलेल्या आहेत. सरसय्यद यांचं स्पष्ट मत होतं की राष्ट्रवादाला थेट विरोध करण्यापेक्षा समाजाला शहाणं करा, राष्ट्रवादाचा अंत होईल. राष्ट्रवादाला संपवायचं असेल तर समाजाला शहाणं करा, समाजाला विवेकी बनवा, राष्ट्रवादाचा अंत होईल. आणि सरसय्यद यांनी आपल्या बाजूची जबाबदारी स्वीकारली आणि मुसलमानांना शहाणं करण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रतिक्रिया फुल्यांच्या विरोधामध्ये हिंदू समाजानं दिल्या त्याच प्रतिक्रिया मुसलमानांनी, कर्मठ मुसलमानांनी सरसय्यद यांच्या विरोधात दिल्या. फक्त सरसय्यद यांच्या इतिहासाची साधनं उर्दूत असल्यामुळे, सरसय्यद यांची मांडणी मराठीत झाली नसल्यामुळे सरसय्यद यांचं हे संपूर्ण आंदोलन मराठी ज्ञानविश्वापर्यंत पोहोचू शकलं नाही. सरसय्यद जवळपास 51 वर्ष काम करत राहिले. शेवटचा एक मुद्दा सांगून आपण इक्बाल यांच्याकडे येऊयात. सरसय्यद आयुष्यभर काम करत राहिले. शेवटच्या क्षणी त्यांनी आपली जी पूर्ण प्रॉपर्टी होती, आपली जी पूर्ण संपत्ती होती ती अँग्लो मोहम्मडन कॉलेजला दान केली. दान केल्यानंतर त्यांचा एक मित्र त्यांच्याकडे आला आणि म्हणाला की सरसय्यद तुम्ही हे काय करताय, स्वतःच्या भविष्यासाठी तरी काही राखून ठेवायला हवं होतं. तर सरसय्यद यांनी दिलेलं ऐतिहासिक उत्तर असं होतं
हो हे मी माझ्या भविष्यासाठीच करतो आहे, हो हे मी माझ्या भविष्यासाठीच करतो आहे. तेव्हा तो मित्र चिडला आणि तो म्हणाला की हा भविष्याचा निर्णय कसा असू शकतो? तुम्ही सगळी संपत्ती देऊन टाकली, आपल्या लेकरा बाळांसाठीही काही ठेवलं नाही आणि हा भविष्याविषयीचा निर्णय कसा असू शकेल? सर सय्यद म्हणाले, हो हे मी माझ्या भविष्यासाठी करतो आहे, कारण मी ज्या समाजात जन्मलो आहे त्या मुसलमान समाजातल्या मुलांचं भविष्य मी तुरुंगाच्या अंधारात पाहतो आहे. सरसय्यद म्हणाले होते कि मेरे कौम का मुस्तकबिल, मेरे कौम के नौजवानों का मुस्तकबिल जेल के सलाखों के पीछे देख रहा हूँ, इसीलिए यह कर रहा हूँ. सच्चर समितीची आकडेवारी काढून बघा, रंगनाथ मिश्रा कमिशनची आकडेवारी काढून बघा. मुसलमान भारतामध्ये 15, 16, 17% असतील, जेलमध्ये 30% आहेत. मुसलमानांच्या गुन्हेगारीकरणाचं प्रमाण जे आहे ते बहुसंख्याकांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. कारण त्याचं हे होतं सरसय्यद यांनी व्यक्त केलेली भीती आणि सरसय्यद यांनी जे विचार मांडले होते की काळाची पावलं ओळखा, काळ आपलं रूप बदलत आहे, स्वतःचा दृष्टिकोन बदला, स्वतःच्या ज्ञानभाषा बदला, नव्या भाषा शिकून घ्या, नव्या भाषांमधल्या नव्या ज्ञानविश्वात तुमचं प्रतिनिधित्व निर्माण करा. हे जे सरसय्यद यांनी 1870-80च्या दशकामध्ये सांगितलं ते दुर्दैवानं 125 वर्षानंतरही मुसलमानांनी आत्मसात केलेलं नाही. नव्या ज्ञानभाषांमध्ये मुसलमानांनी स्वतःचं ज्ञानप्रतिनिधित्व उभं केलेलं नाही. उदाहरणच घ्यायचं झालं, मराठी भाषेमध्ये आजही प्रेषितांवर मुसलमानांनी लिहिलेलं एक साधं चरित्र उपलब्ध नाही आहे. सय्यद अमीन यांचा अपवाद वगळता कुराणाचं एक सोपं भाषांतर मुसलमान इतक्या वर्षात करू शकले नाहीत मराठीत. हे अपयश आहे. हे स्वतः अज्ञानी असण्याचं प्रमाणपत्र आहे. जे या क्रूर भूतकाळानं, तुमचा भूतकाळ जो आहे मुसलमानांचा तो क्रूर आहे, त्या क्रूर भूतकाळानं तुमच्या पुढ्यात ठेवलं आहे. पण आजही आपण पावलं ओळखून, काळाची बदलती पावलं ओळखून त्या दिशेनं जायला तयार नाही. हे जसं सरसय्यद यांनी सांगितलं तसंच इक्बालने देखील सांगितलं. इक्बाल यांना देखील ज्या चौकटीत मुसलमान पाहतात, मुळात मुसलमानांना इक्बाल कोण आहे हेच माहीत नाही. इक्बाल, डॉक्टर इक्बाल, मोहम्मद इक्बाल, अल्लामा इक्बाल म्हटलं की त्यांना एक 4-5 शेर आठवतात. फार फार तर शिकवा जवाबे शिकवा अशी काही लोकप्रिय मांडणी त्यांची त्या कवितांमधून केलेली ती आठवते. पण हा इक्बाल काळाची पावलं ओळखून रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉट इन इस्लाममधल्या धार्मिक चिंतनाची पुनर्मांडणी करायला उभा राहिला. त्या धार्मिक चिंतनाची पुनर्मांडणी करताना या इक्बालनं कार्ल मार्क्सला सोबत घेतलं, लेनिनला सोबत घेतलं, वर्डस्वर्थला सोबत घेतलं, डंकेनला सोबत घेतलं आणि त्या सगळ्यांनी निर्माण करून ठेवलेल्या नव्या ज्ञानविश्वाची परिमाणं वापरून इस्लामची जी मांडणी आहे ती करून दाखवली. तुम्ही इक्बालचा जावेदनामा जर काढून बघितला, जावेदनामामध्ये मांडणी काय आहे इक्बालची, तुम्हाला गंमत वाटेल. इक्बाल त्या काळामध्ये असा विचार कसा करू शकतो. जावेदनामाची जी मूळ थीम आहे ती स्वर्गारोहणाची आहे. कवी कल्पना करू शकतो, इक्बाल स्वर्गात गेलेत काही लोकांना भेटण्यासाठी आणि रुमीचा जो आत्मा आहे तो स्वर्गामध्ये त्यांना मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतोय. तो सगळ्यांना भेटी घालून देण्यासाठी त्यांच्यासोबत आहे. इक्बालचा जो नायक आहे, माईक कुठे गेलाय, आवाज येतोय का? हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो, इको कमी करा, इको. हॅलो हॅलो, हां ठीक आहे ठीक आहे. इक्बालचा जो नायक आहे, लाईट्स बंद करा. हॅलो, इक्बालचा जो नायक आहे, आपण जावेदनामा या महाकाव्याविषयी इक्बाल यांच्या बोलत होतो. त्या महाकाव्याची संकल्पना आहे की त्या महाकाव्याचा नायक इक्बाल हा स्वर्गारोहणाला निघाला आहे, स्वर्ग पाहायला, स्वर्गातल्या वेगवेगळ्या लोकांना भेटायला निघाला आहे. आणि मार्गदर्शक कोण आहे? रूमी, महान कवी, तत्त्वज्ञ, सूफी रूमी. हा रूमी स्वर्गाच्या दारात उभा आहे, इक्बालला विचारतो, इक्बालच्या नायकाला विचारतो, कोणाला भेटायचं आहे सांग तुला. तर तो नायक म्हणतो की मला सैतानाला भेटायचं आहे, मला इब्लिसला भेटायचं आहे. रूमी म्हणतात की स्वर्गात आलायस आणि सैतानाला का भेटायचं आहे तुला? तिथे हे म्हणतात की मला सैतानाला धन्यवाद द्यायचे आहेत. रूमी विचारतात का? कारण सैतानानं अल्लाहच्या विरोधात विद्रोह केला नसता, बंड केला नसता, तर विद्रोहाचं मूल्य मानवी समाजाला समजलंच नसतं. सैतानानं मानवी समाजाला विद्रोहाचं मूल्य दिलं, म्हणून मानवी समाज सातत्यानं स्वतःमध्ये बदल घडवू शकला. म्हणून त्या सैतानाचे मला आभार मानायचे. हा जो परिवर्तनवाद आहे इक्बालमधला, तो काळाला काय त्या काळाला तर पचणारच नव्हता. आजही म्हणजे त्याची मांडणी करणं देखील धोकादायक आहे. पुढे रूमी विचारतात आता कुणाला भेटायचं आहे? इक्बाल म्हणतात आता कार्ल मार्क्सला भेटायचं आहे. रूमी म्हणतो की एका सैतानाला भेटून तुझं पोट भरलं नाही का? आता पुन्हा कार्ल मार्क्सला भेटायचं आहे. कार्ल मार्क्सला का भेटायचं आहे? तर इक्बाल म्हणतात निस्त पैगंबर दर बगल दारत किताब. निस्त म्हणजे नाही, निस्त पैगंबर, तो पैगंबर नव्हता, पण त्यानं पैगंबरांसारखा एक किताब जो आहे स्वतःच्या बगलेत आणला होता. त्याच्या काकेत पैगंबरांनी जो ग्रंथ आणला होता तसाच एक ग्रंथ होता, आणि त्या ग्रंथाचं नाव दास कॅपिटल. त्यानं श्रमिकांना मुक्ती देण्याचं काम केलं. निस्त पैगंबर दर बगल दारत किताब, तो श्रमिकांचा मुक्तीदाता आहे, म्हणून त्याला मला भेटायचं आहे. पुन्हा म्हणतात आता कोणाला भेटायचं आहे? आता मंसूर बिन हल्लाजला भेटायचं आहे. मंसूर बिन हल्लाज कोण माहिती आहे तुम्हाला? मंसूर बिन हल्लाज तोच व्यक्ती ज्यानं या जगाला अनल हकचा नारा दिला. 8व्या-9व्या शतकामध्ये अनल हक हा शब्द पहिल्यांदा मंसूर बिन हल्लाजनं उच्चारला आणि म्हटलं की तुम्ही ईश्वराच्या पावित्रीकरणाचा आदर करत असाल तर ईश्वराने निर्माण केलेल्या जीवनाचा देखील आदर करावा लागेल. ईश्वरानं जे मानवी जीवन निर्माण केलं आहे ते मानवी जीवन देखील ईश्वराच्या बरोबरीनं सन्मान करण्याच्या लायक आहे, कारण ते ईश्वरानं निर्माण केलं आहे. आणि जितका ईश्वर सत्य आहे तितकंच मानवी जीवन सत्य आहे. म्हणून अनल हक, मानवी जीवनाच्या सन्मानामध्ये ज्यावेळेस सरंजामशाही व्यवस्था मानवी जीवनाचं शोषण करत होती त्यावेळेस ज्या व्यक्तीनं पहिल्यांदा मानवी जीवनाच्या सन्मानाचा आग्रह धरला त्या व्यक्तीचं नाव मंसूर बिन हल्लाज होतं. ही सगळी मांडणी त्या इक्बालनं केली होती. आणि हा इक्बाल रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉट इन इस्लाम लिहित होता आणि त्याद्वारे सांगत होता की इस्लाम तुम्ही जो सांगताय तो नाही आहे. इस्लाम हा असा आहे. इस्लामची ज्ञानमूल्य जी आहेत ती अशी आहेत. इस्लामची ज्ञानव्यवस्था ही अशी आहेत. त्याची समीकरणं ही अशी आहेत. त्याची मांडणी ही अशा पद्धतीनं झाली पाहिजे. हा आग्रह त्या माणसानं धरला आणि त्याच वेळेस राष्ट्रवादाच्या विरोधात देखील मांडणी केली. इक्बाल यांनी राष्ट्रवादाविषयी एक महत्त्वाची संकल्पना विकसित केली. इक्बाल यांनी म्हटलं की राष्ट्रवाद हे दुसरं तिसरं काही नाही आहे, कलेक्टिव्ह फॅसिझम आहे. राष्ट्रवाद हा संघटित जमातवाद आहे, तो उच्चस्तरीय जमातवाद आहे. ते जमातवादाचं फॅसिझमचं कलेक्टिव्ह रूप आहे.
त्याला जरी सोन्याचा मुलामा दिला तरी त्याचे परिणाम बदलणार नाही आहेत, म्हणून त्याचा विरोध करणं गरजेचं आहे. ज्या काळामध्ये राष्ट्राची संकल्पना उजव्या हिंदू संघटना ही फक्त रामायण आणि महाभारतापुरती मर्यादित ठेवत होते. राष्ट्र म्हणजे कुणाचं, तर राष्ट्र म्हणजे या लोकांचं, रामापासून पुष्यमित्र शृंगापर्यंत, पुष्यमित्र शृंगापासून पेशव्यांपर्यंत या लोकांचं राष्ट्र ही मांडणी ज्यावेळेस करत होते त्यावेळेस इक्बालनी इमामे हिंद म्हटलं रामाला. गौतम बुद्धाला क्षमा म्हटलं, म्हणजे दिवा म्हटलं अंधारात पेटलेला. गुरु नानकांना या देशाचा वारसा म्हणून स्वीकारलं आणि राष्ट्राची संकल्पना म्हणून जो देश जगासमोर मांडला तो देश रामाला इमामे हिंद म्हणणारा होता, गौतम बुद्धाला प्रेषित मानणारा होता आणि सुफी निजामुद्दीन औलियाला या देशाचा नेता मानणारा होता. ही सगळी संकल्पना, ही राष्ट्रीयत्वाची संकल्पना इक्बाल यांनी राष्ट्रवादाच्या विरोधात मांडली. इक्बाल यांच्या एक एक कविता जर तुम्ही काढून बघितल्या, त्यांनी जी राष्ट्राची संकल्पना मांडली आहे ती जर काढून बघितली ती निधर्मी आहे. या इक्बाल यांच्यावर पाकिस्तान निर्मितीचा आरोप लावला गेला आणि ती किती मजेशीर आहे बघा. पाकिस्तानची निर्मिती झाली 1947 साली, इक्बाल यांचं निधन झालं 1937 साली. 1937 साली फक्त पाकिस्तान हा शब्द केम्ब्रिजमधल्या एका विद्यार्थ्याकडून समोर आणला गेला होता आणि तसा इक्बालवर आरोप लावला गेला, कारण त्या विद्यार्थ्यानं म्हटलं की इक्बाल माझे गुरु आहेत. तेव्हा इक्बाल यांनी एक पत्र लिहिलं आपल्या मित्राला, ज्या मित्रानं देखील हा आरोप लावला होता की पाकिस्तान किंवा द्विराष्ट्रवाद ही संकल्पना तुमच्या लिखाणातून समोर आली आहे, कारण जो व्यक्ती केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डमध्ये आंदोलनं करतो आहे पाकिस्तानसाठी तो तुम्हाला गुरु मानतो आहे. तर त्यांनी त्या थॉमस नावाच्या त्यांच्या मित्राला पत्र लिहिलं. 4 मार्च 1934चं हे पत्र आहे. त्याच्यामध्ये इक्बाल म्हणतात की माझ्या पुस्तकावरील परीक्षणासाठी आणि हितचिंतनासाठी मी आपला ऋणी आहे. मात्र आपला जो गैरसमज झाला आहे तो मी नम्रपणे दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे, जो एका अत्यंत गंभीर विषयाशी निगडीत आहे. तुम्ही मला पाकिस्तान संकल्पनेचा जनक ठरवत आहात. हे इक्बाल यांचं पत्र आहे. इक्बाल काय म्हणत आहेत, तुम्ही मला पाकिस्तान संकल्पनेचा जनक ठरवत आहात. मी माझ्या भाषणात ज्या प्रांतवार रचनेची बाब समोर आणली आहे ती मुसलमानांना सांस्कृतिक स्वातंत्र्य देणारी आहे, न की नव्या राष्ट्राचा आग्रह धरणारी आहे. पाकिस्तानची संकल्पना तर मुसलमान राज्यांवर आधारित इंग्लंडच्या बरोबरीचा वेगळा देश आहे. ही कल्पना केम्ब्रिजमध्ये जन्मली आहे. या लोकांना वाटत आहे की आम्ही मुस्लिम प्रजेला हिंदूंच्या वेदीवर कुर्बान केले आहे, ज्याला हिंदू राष्ट्रवाद देखील म्हटले जाते. इतकी स्पष्ट आणि प्रखर मांडणी पाकिस्तान संकल्पनेच्या विरोधात इक्बाल यांनी करून देखील इक्बाल यांना आजही पाकिस्तान संकल्पनेचा जनक ठरवलं जात आहे. ज्या इक्बाल यांनी सारे जहाँ से अच्छा या गीतामध्ये शेवटच्या 2 ओळीमध्ये पाकिस्तान या संकल्पनेला विरोध केला, ज्या इक्बाल यांनी शिकवा जवाबे शिकवा या आपल्या गाजलेल्या कवितांमध्ये 2 ओळी पाकिस्तानच्या विरोधात टाकल्या, आज पाकिस्तानने इक्बाल यांना राष्ट्रकवी म्हणून स्वीकारताना त्या 2 ओळी गाळून पाकिस्तानमध्ये शिकवा जवाबे शिकवा ही कविता कशा पद्धतीनं शिकवली जावी यासाठी एक आवृत्ती प्रकाशित केली आणि त्याच्यामध्ये त्या 2 ओळी गाळल्या. आणि दुर्दैवानं पाकिस्ताननं गाळलेल्या त्या 2 ओळी आणि ज्या 2 ओळी गाळून पाकिस्ताननं जी आवृत्ती प्रकाशित केली, दुर्दैवानं भारतात देखील तीच आवृत्ती विकली जाते आहे. त्याच्या पलीकडे जाऊन इक्बालला समजून घेण्यासाठी भारतीय ज्ञानविश्वातले मुसलमान देखील प्रयत्न करायला तयार नाही आहेत. सज्जाद झहीर यांनी तसे प्रयत्न केले होते, पण त्यांनाही मर्यादा आल्या.
कारण एकदा तुम्ही मुसलमानांमध्ये कम्युनिस्ट म्हणून आयडेंटिफाय झालात की तुमच्याशी संवाद साधणारा जो वर्ग आहे तोही मागे हटतो. कारण थेट धर्मालाच आव्हान देतात कम्युनिस्ट. अशी जी मांडणी करून ठेवली आहे त्या मांडणीमुळं कम्युनिस्ट मुसलमानांच्या एकूण संवादाला मर्यादा पडत गेल्या. सज्जाद जहीर यांनी जे काही लिहून ठेवलं होतं ते देखील मागे पडत गेलं. आणि इक्बाल आज जे समोर उभे राहिले, आज जे लोकांसमोर आले, ते एक धर्मांध किंवा धर्माला प्रमाण मानणारा व्यक्ती किंवा मुस्लिम राष्ट्रवाद किंवा पाकिस्तान या संकल्पनेला प्रमाण मानणारा व्यक्ती म्हणून समोर आले. पण वास्तविकता इक्बाल आणि पाकिस्तान या संकल्पनेचा अर्थार्थी काहीही संबंध नव्हता. इक्बाल यांची तशी पत्रं उपलब्ध आहेत. इक्बाल यांनी त्याला केलेला विरोध विषयीचे दस्तऐवज उपलब्ध आहेत. ज्या पद्धतीने इक्बाल यांनी इस्लामच्या पुनर्मांडणीची गरज व्यक्त केली किंवा पुनर्मांडणीचे प्रयत्न केले, त्याच पद्धतीचे प्रयत्न मौलाना आझाद यांनी देखील केले. तुरुंगामध्ये बंद असताना तर्जुमानुल कुरान नावानं त्यांनी सुरे फातिहा कुरानमधल्या या पहिल्या श्लोकाचं जे विश्लेषण केलं, ते ऐतिहासिक विश्लेषण आजही जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये शिकवलं जातं. त्या मौलाना आझादांनी सांगितलं की काळाची पावलं बदलली आहेत. तुम्ही अल्पसंख्य आहात या देशामध्ये, तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल परिस्थितीशी. मुसलमान सरंजामदार जे सांगतायत ते ऐकू नका. मुसलमान नवाब बादशाह हे कालबाह्य झालेले आहेत. या सत्ता संपतील. त्यांच्याकडून जी मुस्लिम लीगची मांडणी होती आहे, मुस्लिम लीगची स्थापना हीच मुळात नवाब ढाका यांनी ढाक्यात केली. कारण त्यांना ती सरंजामशाही व्यवस्था अबाधित ठेवायची होती. हे नवाब जे सांगतायत यांच्या आवाहनाला बळी पडू नका. हे स्वतःची सरंजामशाही व्यवस्था निर्माण करण्यासाठी झगडतायत. ही सगळी मांडणी त्यांनी केली आणि त्यांनी भीती व्यक्त केली. आज तुम्ही पाकिस्तानसाठी भारत सोडायला तयार झाला आहे. भारतात हिंदू तुमचा परधर्मीय शत्रू असू शकतो, पण गैरराष्ट्रीय शत्रू नाही आहे. तो तुमचा देशबांधवाच आहे. पण तुम्ही पाकिस्तानसाठी भारत सोडून ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये जाल त्यावेळेस तिथला सिंधी, तिथला बलुची, तिथला पंजाबी म्हणेल की हे तर भारतातून आलेत. आणि त्या दिवशी तुम्ही पाकिस्तानात सिंधी, बलुची, पंजाबी या लोकांसाठी गैरराष्ट्रीय शत्रू ठराल आणि ते तुम्हाला वेगळे पाडतील. आणि तुम्ही एकदा वेगळे पडलात तिथे की तुमच्या विकासाच्या सगळ्या वाटा बंद होतील आणि त्यानंतर पाकिस्तानचे तुकडे होण्याचा मार्ग प्रशस्त होईल. मौलाना आझादांनी लिहून ठेवलेले शब्द आहेत. मला असं वाटतं आहे की 25 वर्षाच्या आत पाकिस्तानचे 2 तुकडे होतील. हे मौलाना आझादांनी लिहिलं 1950च्या आसपास. आणि पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा झाला 1975च्या आधीच. 25 वर्षही पूर्ण झाले नाहीत. आणि आज तुम्ही बघताय मौलाना आझादांनी सांगितल्याप्रमाणे बलुची वेगळे व्हायला तयार झालेत. जाग सिंधी जागचे नारे लागत आहेत पाकिस्तानात. पंजाबी लोक म्हणतायत की आम्ही सुपिरियर आहोत, बलुचींवर आम्हीच राज्य करणार आहोत, सिंधी लोकांवर आम्हीच राज्य करणार आहोत. हे पंजाबी मुसलमान सांगायला लागलेत. पाकिस्तान 3 तुकड्यांमध्ये दुभंगला आहे आणि भारतातून गेलेले मुसलमान आजही स्वतःसाठी अवकाश शोधत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मौलाना आझादांनी त्याला विरोध केला होता. आणि पाकिस्तानची ज्यावेळेस संकल्पना समोर आली त्यावेळेस अनेकांनी विरोध केला, अनेक उलेमांनी विरोध केला. पण दुर्दैव असं आहे की ज्या मुसलमान नेत्यांनी पाकिस्तान या संकल्पनेला विरोध केला त्या मुसलमान नेत्यांची कुठेही चर्चा केली जात नाही. जमाते इस्लामीचे संस्थापक मौलाना मौदूदी यांनी पाकिस्तान या संकल्पनेविषयी जे शब्द वापरले आहेत ते इतके जबरदस्त आहेत. मूळ
उर्दू शब्द, उर्दू वाक्य जी आहेत त्यांची, पाकिस्तान हे किती घातक असू शकतं याच्याविषयी तर्जुमानुल कुरान नावाचं साप्ताहिक ते चालवायचे पाक्षिक, त्याच्यामध्ये सातत्यानं ते लिहायचे पाकिस्तान ही संकल्पना किती घाणेरडी आहे आणि त्याच्या विरोधात मुसलमानांनी का उभं राहिलं पाहिजे. तर मौलाना मौदुदींनी वापरलेले शब्द आहेत. मौलाना मौदुदी लिहितात, पाकिस्तानची निर्मिती ही पैदाइशे दरिंदे के बराबर ठरेल. जर पाकिस्तान निर्माणच झाला तर या जगात एक देश नाही तर एक दरिंदा जन्म घेईल. हे मी म्हणत नाही, तर्जुमानुल कुरानमधले हे शब्द आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक स्पष्ट करतो इथे, गैरसमज काय होतो मुसलमानांचा, अशी टीका केल्यानंतर समोरचा व्यक्ती बहुसंख्य हिंदूंची भलामण करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण मला बहुसंख्य हिंदूंची भलामण करायची नाही आहे. मला जी मांडणी होती आहे विभाजनाची किंवा फाळणीची, त्या मांडणीला आरसा दाखवायचा आहे. ती मांडणी हिंदूंकडूनही होती आहे, मुसलमानांकडूनही होती आहे. हिंदूंकडूनच उलट जास्त होती आहे. तर मौलाना मौदुदींनी म्हटलं की पाकिस्तान जर निर्माणच झालं तर या जगात एक दरिंदा जन्म घेईल. ते पुढे म्हणतात, पाकिस्तान का कयाम व पैदाइश दरिंदे के बराबर है. मोहम्मद अली जिन्ना का मकाम मसनद पेशवाई नहीं बहैसियत गद्दार अदालत का कटहरा है. मोहम्मद अली जिन्नांची जी भूमिका आहे ती भूमिका पेशवाई म्हणजे सत्ताधीश होण्याची नाही आहे. त्या भूमिकेसाठी त्यांना वर्तमानाच्या न्यायालयात एक गद्दार म्हणून उभं करून शिक्षा सुनावली पाहिजे. हे मौलाना मौदुदींनी लिहिलं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मौलाना मौदुदी म्हणाले, तक़सीम हिंद के 3 अदाकार थे और मोहम्मद अली जिन्ना की अदाकारी सबसे नाकाम रही. आणि पुढे जाऊन ते म्हणाले, जर पाकिस्तान निर्मिती हे मुस्लिम लीगचं उद्देश असेल तर, मौलाना मौदुदी काय म्हणतात बघा, तर मुस्लिम लीग को वोट देना हराम है. हे तर्जुमानुल कुरानमध्ये लिहिलं आहे त्यांनी. आणि पुढे जाऊन मौलाना मौदुदींनी पाकिस्तानच्या निर्मितीच्या प्रयत्नांना ज्या उपमा दिल्यात त्याच्यामध्ये शौचकूप, घाण अशा उपमा दिलेल्या आहेत, जेणेकरून या सगळ्या पाकिस्तान चळवळीचं किंवा या चळवळीमुळं मुसलमानांवर जे परिणाम होणार आहेत त्या परिणामांची दाहकता मुसलमानांना कळावी, हा त्यामागे उद्देश होता. पण दुर्दैव असं आहे, जे फैजच्या बाबतीत घडलं, जे सय्यद सुलेमान नदवीच्या बाबतीत घडलं, जे मंटोच्या बाबतीत घडलं, तेच मौदुदींच्याही बाबतीत घडलं. मौदुदींनाही पाकिस्तानात जावं लागलं आणि मरेपर्यंत सांगत राहावं लागलं की मी पाकिस्तानचा विरोधक नव्हतो, पाकिस्तान निर्मितीचं सर्वात यशस्वी तत्त्वज्ञान मीच लिहून ठेवलं आहे. हे पटवून द्यावं लागलं जगाला. आणि पाकिस्तान जमाते इस्लामीनं जी पत्र किंवा जे लेख पाकिस्तान निर्मितीच्या विरोधात तर्जुमानुल कुरानमध्ये मौलाना मौदुदींनी लिहिले होते त्याचे अंक मिळवून जाळले पाकिस्तान जमाते इस्लामीनं. कारण ते लोकांच्या हाती लागले. तर जमाती इस्लामीची जी संघटना मौलाना मौदुदींनी उभी केली आहे त्याची माती होईल. त्यानंतर असाच प्रखर विरोध हा मौलाना मदनींनी केला, जे आज देवबंद वगैरे चळवळीचे प्रमुख आहेत, जमेत उलेमाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील मोहम्मद हुसेन मदनी यांनी विरोध केला. मोहम्मद हुसेन मदनी यांना मुफ्ती किफायतुल्ला नावाच्या एका मौलवीनी एक पत्र लिहिलं आणि पत्र लिहून प्रश्न विचारले की मला माफ करा, पण मी असं ऐकतो आहे की तुम्ही म्हणजे मौलाना मदनी तुम्ही हिंदूंचे हस्तक झाला आहात आणि उलेमांनी जी चळवळ उभी केली आहे पाकिस्तान निर्मितीची त्याला विरोध करत आहात. त्याला उत्तर म्हणून मौलाना मदनींनी, हुसेन अहमद मदनींनी
90 पानी पत्र मुफ्ती किफायतुल्ला यांना लिहिलं आणि सांगितलं, पटवून देण्याचा प्रयत्न केला की पाकिस्तान ही संकल्पना कशी चुकीची आहे. जर मुसलमानांचं वेगळं राष्ट्र निर्माण झालं तर त्यातून भारतीय मुसलमान आणि खुद्द पाकिस्तानी मुसलमानांवर काय परिणाम होणार आहेत हे समजावून सांगितलं. आणि त्यामध्ये त्यांनी जो मुद्दा मांडला, लीग, मुस्लिम लीग ही मुसलमानांसाठी मुक्तिदाता किंवा मुसलमानांची हितचिंतक असेल तर लीगवाल्यांनी एक उत्तर मला द्यावं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस ज्यावेळेस इंग्लंडला गरज होती इंग्लंडच्या सैनिकांना धान्याची, त्यावेळेस सर्वात जास्त लेवी सैन्यासाठी अन्नधान्य हे कुणी गोळा करून दिलं? कुणी गोळा करून दिलं? तर लीगची जिथं राजवट होती त्या बंगालमधून गोळा करून दिलं. आणि त्याचे परिणाम काय झाले? 1 लाखाच्या वर बंगाली मुसलमान भूकबळीनं मेले. तर मौलाना मदनींनी प्रश्न विचारला, हे जर मुसलमानांचे हितचिंतक असते तर यांनी इंग्रजांच्या हितासाठी मुसलमानांचा अन्नधान्य हिसकावून घेऊन इंग्रज सैन्याचं पोट भरलं नसतं आणि 1 लाख ते 1.5 लाख मुसलमानांना उपासमारीनं मारलं नसतं. आणि त्यानंतर पुन्हा मदनींनी प्रश्न विचारला, ठीक आहे, पाकिस्तान ही संकल्पना आपण मान्य करूयात, पण माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं द्या, असं मुफ्ती किफायतुल्लांना ते म्हणाले. आणि ती प्रश्न काय होती? ते म्हणाले की मुसलमान संस्कृतीच्या ज्या खाणाखुणा आहेत, मुसलमानांची जी संस्कृती आहे ती संस्कृती, त्याच्या खाणाखुणा कुठं आहेत? ताजमहाल भारतामध्ये, लाल किल्ला दिल्लीमध्ये, निजामुद्दीन औलिया, अजमेर शरीफ, बंदा नवाजची दर्गा, हे सगळं दिल्लीमध्ये. मुसलमानांनी निर्माण केलेली विद्यापीठं भारतामध्ये, देवबंदचं विद्यापीठ भारतामध्ये, अलीगड विद्यापीठ भारतामध्ये. आणि तुम्ही पाकिस्तान निर्माण करताय सिंधच्या पहाडांमध्ये. ते राष्ट्र कसं उभं राहील हे मला एकदा कुणीतरी समजावून सांगावं. या उपरही मदनी म्हणाले की जर ठीक आहे, मी हेही मान्य करायला तयार आहे की मिस्टर जिन्ना आणि त्यांचे सहकारी ताजमहालला डोक्यावर घेऊन जाऊन कराचीमध्ये शिफ्ट करणार आहेत, हे मी मान्य करायला तयार आहे. पण ज्या मुसलमानांना एक वेळची भाकर खायची, ज्या मुसलमानांची ऐपत नाही, ते मुसलमान कराचीपर्यंतचा प्रवास कसा करू शकतील? त्याची योजना काय आहे? आणि हे गरीब मुसलमान काही 1-2% नाही आहेत. मुसलमान सरंजामदारांची संख्या, मुसलमान नवाबांची संख्या, मुसलमान उच्चवर्गीयांची संख्या फार तर 2% आहे. 98% मुसलमान जो भारतात मागे सोडून जाणार आहात, जो नेतृत्वहीन होणार आहे, ज्याला कुणी इमाम राहणार नाही, नंतर ज्याला कुणी नेता राहणार नाही, ज्याला कुणी वाली राहणार नाही, त्याच्या भविष्याची हमी मिस्टर जिन्ना जर मला देणार असतील तर त्यांच्या पक्षात लढायला मी स्वतः तयार आहे. हे मदनींनी लिहिलं. ते 90 पानी पत्र खरं तर आजच्या काळामध्ये त्याचं भाषांतर करून ते पुनर्प्रकाशित करण्याची गरज आहे. मुसलमानांनाही हे वास्तव समजायला हवं की हे घडलं आहे काय नेमकं. मुसलमानांमध्ये एक मोठा वर्ग असा आहे की नाही, ज्या लोकांनी पाकिस्तान निर्माण केला त्यावेळेस त्यांनी योग्य भूमिका घेतली, कारण या गोष्टी त्यांच्यासमोर येत नाहीत, मांडल्या जात नाहीत, ठेवल्या जात नाहीत, चर्चा केल्या जात नाहीत. मदनींनी हे म्हटल्यानंतर पुढे मौलाना सज्जाद नावाचे एक ग्रहस्थ होते, अबुल मोहसिन सज्जाद हे त्यांचं पूर्ण नाव. इंडिपेंडंट पार्टी नावाचा एक मुसलमानांचा पक्ष ते बिहारमध्ये चालवत होते आणि बिहारवर सत्ता देखील त्यांनी मिळवली होती. ते काँग्रेसला म्हणत होते की तुम्ही मुस्लिम लीगशी वाटाघाटी करू नका,
मुस्लिम लीगला महत्त्व देऊ नका. मुसलमानांमध्ये अखंड भारताच्या बाजूनं जे उभे आहेत त्या इंडिपेंडन्स पार्टीसारख्या आमच्यासारख्या फॅक्टर्सना तुम्ही समोर आणा आणि त्यांच्याशी तुम्ही वाटाघाटी करा. लीग ही भारतातल्या उच्चवर्गीय मुसलमानांची जमात आहे, ती बिहारमधल्या विणकरांची जमात नाही आहे. हे इंडिपेंडंट पार्टीचे प्रमुख मौलाना अबुल मोहसिन सज्जाद यांनी सांगितलं, पण काँग्रेसमधल्याही अनेक नेत्यांनी त्यांचं ऐकलं नाही. कंटाळून त्यांनी मिस्टर जिन्ना, ज्यांना ते मिस्टर जिन्ना म्हणायचे, त्या जिन्नांना पत्र लिहिलं आणि म्हटलं की इथं जे मागं राहणारे विणकर आहेत, जे भंगी आहेत, जे हमाल आहेत, जे दखनी मुसलमान आहेत, त्या मुसलमानांच्या भविष्याचा काय विचार केला आहे तुम्ही. तर जिन्ना आणि त्यांचे सहकारी म्हणाले की ज्या पद्धतीनं मुसलमान भारतात राहणार आहेत अल्पसंख्य म्हणून, त्या पद्धतीनं, किती हास्यास्पद आहे बघा हे, त्या पद्धतीनं हिंदू देखील अल्पसंख्य म्हणून पाकिस्तानात राहणार आहेत आणि इथल्या अल्पसंख्याकांसाठी तिकडचे अल्पसंख्याक जामीन असतील आणि तिकडच्या अल्पसंख्याकांसाठी इकडचे अल्पसंख्याक जामीन असतील. म्हणजे होस्टेज पॉप्युलेशन थिअरी हे जिन्ना आणि जिन्नांचे समर्थक मांडत होते. म्हणजे लोकसंख्येचा एक मोठा भाग हा अशा देशाच्या व्यवहारांसाठी जबाबदार ठरला जाणार होता, जो देश उद्या या देशाच्या विरोधात उभं राहण्याची जास्त शक्यता होती. भले जिन्नांनी ती होस्टेज पॉप्युलेशन थिअरी पुढे मांडली नाही, पण आज तीच होस्टेज पॉप्युलेशन थिअरी भारतीय मुसलमानांच्या वाट्याला आलेली आहे. पहलगाम झाला, मुसलमानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. पुलवामा झालं, मुसलमानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. अमृतसरवर अटॅक झाला, मुसलमानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ही होस्टेज पॉप्युलेशन थिअरी भले पुढे मांडली नाही, पण ती आजच्या वर्तमानात मुसलमानांच्या वाट्याला आली. ती लीगच्या या सर्व बालिश राजकारणामुळं आणि त्यांनी उभ्या केलेल्या या सर्व सांस्कृतिक समीकरणांमुळं. लीग तिकडे गेली, पाकिस्तान निर्माण झालं. पाकिस्तानला विरोध करणारे शेकडो मौलवी इथेच राहिले, इथेच दफन झाले. या मौलवींचं मुसलमानांच्या ज्ञानाचं प्रतिनिधित्व करणारी भाषा ती उर्दू इथेच राहिली आणि ती उर्दू जी मुसलमानांची, बहुतांश मुसलमानांची किंवा इस्लामची ज्ञानभाषा होती, ती या सर्व लीगवाल्यांमुळं आज अखेरच्या घटका मोजती आहे. आणि त्या उर्दूला पाकिस्तानी ठरवलं जातं आहे. आज जी उर्दू जन्मली दौलताबादमध्ये, खुलताबाद परिसरामध्ये, जी उर्दू महाराष्ट्राची कन्या म्हणून ओळखली जाते, भारत की बेटी हे तर नंतर, ती महाराष्ट्राची बेटी आहे, ती महाराष्ट्रात जन्मली. उर्दूचे पहिले 5 शायर हे खुलताबाद परिसरामध्ये दफन आहेत. उर्दू भाषेमध्ये पहिला ग्रंथ लिहिणारा, सुहागननामा हा पहिला ग्रंथ लिहिणारा सूफी कवी बंदा नवाज यांचे पिता राजू खत्ताल यांची समाधी तिथे आहे खुलताबादमध्ये. सिराज औरंगाबादी तिथे दफन आहे. वली दखनी हा औरंगाबादचा. असे शेकडो शायर उर्दू भाषेत जे निर्माण केले ते महाराष्ट्रानं निर्माण केले. उर्दू भाषेचा पहिला शिलालेख सोलापूरच्या जामा मशिदीवरती लिहिला गेला. आणि ती उर्दू भाषा या पाकिस्तान निर्मितीत झालेल्या मूर्ख राजकारणाचा बळी ठरली. आज भारतातनं जवळपास ती संपत आली आहे. ज्या उर्दू भाषेनं धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेतली, संमिश्र राष्ट्रीयत्वाची भूमिका घेतली, हे उर्दू भाषेतली जी वर्तमानपत्रं आहेत, मी तर माझ्या पुस्तकात यादी दिलेली आहे सुरुवातीपासूनच. उर्दूतलं जे मुस्लिमेतरांनी उर्दूमध्ये जे साहित्य निर्माण केलं आहे आणि मुसलमानांनी उर्दू भाषेमध्ये मुस्लिमेतरांच्या साहित्याविषयी जे लिखाण केलं आहे त्याच्याविषयी त्याची आकडेवारी दिली आहे. एका गीतेचे मुसलमानांनी 30 भाषांतर उर्दूत करून ठेवलेली आहेत.
महाभारताची 20हून अधिक भाषांतरं उर्दूत मुसलमानांनी केलेली आहेत. 25हून अधिक रामायणाची भाषांतर मुसलमानांनी केलेली आहेत. उर्दूतल्या हिंदू वर्तमानपत्रांची जी नावं आहेत, पुराण, मनुस्मृती, वेद, यांचं भाषांतर देखील कधी झालं आहे? 1897 झालेलं आहे. विष्णू पुराणाचं उर्दूतील जे भाषांतर आहे, साहिर दहेलवी यांनी केलेलं, फसाना ए तौहीद या नावानं, ते 1897 सालचं आहे. आणि उर्दूतली जी धार्मिक नियतकालिकं वर्तमानपत्र आहेत, त्याच्यामध्ये ब्राह्मो समाजाकडून निघणारं बिरादर आहे नाही हिंद धर्मजीवन 1887 साली ही 2 वर्तमानपत्रं सुरू झाली. त्यानंतर आर्यभूषण, आर्यदर्पण ही शहाजहाँपूरवरून निघायची. आर्य समाचार हे मेरठहून, धर्मप्रकाश हे कपूरथलावरून, अशी जवळपास 100 वर्तमानपत्रं हिंदूंची ही उर्दू भाषेतून प्रकाशित होत होती 1920पर्यंत. आणि नुसतं हिंदू धर्मीयांची नाही तर जैन धर्मीयांची जी वर्तमानपत्रं आहेत, त्या वर्तमानपत्रांची देखील आकडेवारी दिली आहे मी. जैन धर्मियांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये जैन रतनमाला हे पुस्तक केवडामल नावाचे एक मोठे व्यापारी होते, त्यांनी संपादित करून घेतलं, भाषांतरित करून घेतलं. त्याशिवाय ज्ञान सूरज उदयचे 2 खंड हे दिल्लीवरून 1920 साली, लुत्फे रूहानी आत्मिक आनंद, अनमोल रतन की कुंजी अर्थात चतुर्जैन सनातन साधू मुनी राज और श्राविक खंड 1 आणि 2 हे अयोध्येवरून 1917 साली प्रकाशित झालं आहे. जैन धर्मियांच्या 100 पुस्तकांची माहिती मला मिळाली, जे उर्दूत प्रकाशित झाले होते, ते सगळे दिलेत. नुसतं जैन नाही, शीख धर्मियांचं साहित्य आहे, ख्रिश्चन धर्मियांचे जे साहित्य आहेत आणि ख्रिश्चन धर्मियांची जी वर्तमानपत्रं आहेत, त्या वर्तमानपत्राच्या संपादकांची नावं वाचून दाखवली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोकबे हिंद शमसुल अखबार, संपादकाचं नाव पादरी रज्जब अली. ख्रिश्चन धर्मीय वर्तमानपत्र, संपादकाचं नाव पादरी रज्जब अली. शमसुल अखबार पादरी शमसुद्दीन अली. रिसालाए मसीह तजल्ली, मासिक रिसालाए तरक्की, रिसालाए मायदा, संपादक मूसा खान. अशी 50 वर्तमानपत्र उर्दू भाषेमध्ये ख्रिश्चनांची निघायची. ही उर्दू भाषा होती जी निधर्मी भूमिका घेऊन या राष्ट्राच्या बाजूनं लढत होती इंग्रजांच्या विरोधात. आणि त्या उर्दूसोबत आपण काय केलं? ती उर्दू संपवली अक्षरशः. इतक्या वाईट पद्धतीनं उर्दू संपवली. 1950 पर्यंत एकट्या दिल्लीमध्ये जवळपास 100हून अधिक वर्तमानपत्र निघायची उर्दू भाषेतून. 1952 साली झालेल्या सर्वेनुसार ही 100हून अधिक वर्तमानपत्र जी होती त्यांची संख्या किती झाली माहिती आहे? 8. फक्त 8. धोरण राबवून उर्दूला संपवलं गेलं. उर्दू शाळा बंद केल्या गेल्या. आजही ते केलं जात आहे. – 1980च्या दशकामध्ये मुंबईमध्ये गालिब स्मृती समारोह आयोजित करण्यात आला होता. साहिर लुधियानवी मंचावर उपस्थित होते. इंदिरा गांधी उपस्थित होत्या. साहिर लुधियानवींना जबाबदारी दिली होती निवेदनाची. साहिर लुधियानवींनी मंचावर आपली एक कविता वाचून दाखवली. ती कविता काय होती? 21 बरस गुजरे आज़ादी ए कामिल को, तब जाके कहीं हमको गालिब का ख्याल आया. तुर्बत है कहाँ उसकी, मस्कन था कहाँ उसका, अब अपने सुकन परवर जहनों में सवाल आया. 100 साल से जो तुर्बत चादर को तरसती थी, अब उस पे अकीदत के फूलों की नुमाइश है. उर्दू के ताल्लुक़ से कुछ भेद नहीं खुलता. ये जश्न ये हंगामा खिदमत है कि साजिश है. जिन शहरों में गूंजी थी गालिब की नवा बरसों, उन शहरों में अब उर्दू बेनाम व निशा ठहरी. आज़ादी ए कामिल का ऐलान हुआ जिस दिन, मातूब जुबा ठहरी, गद्दार जुबा ठहरी. हे साहिर लुधियानवींनी इंदिरा गांधींसमोर वाचून दाखवलं. ही भाषा संपवली, भाषेतलं ज्ञान संपवलं.
मुसलमानांना धर्मांध ठरवणाऱ्या व्यक्तींना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. मुसलमानांमध्ये गीतेच्या भाषांतराची जी परंपरा आहे ती 1526-27 पासून सुरू होते. रामायणाच्या सिंहासन बत्तीशीच्या भाषांतराची जी परंपरा आहे ती 16व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू होते. फारसी भाषेमध्ये, हिंदवी भाषेमध्ये, दखनी भाषेमध्ये, उर्दू भाषेमध्ये शेकडो भाषांतरं रामायणाची, महाभारताची, वेदांची, जैन साहित्याची, शीख धर्मीय साहित्यांची ही मुसलमानांनी केली. मला या देशातला एक हिंदू दाखवा ज्यानं मराठी भाषेत कुराणचं भाषांतर केलं. शाहू महाराजांनी करून घेण्याचा प्रयत्न केला, दुर्दैवाने तोही अपुरा राहिला. परस्पर संवादाची जबाबदारी ही दोन्ही समाजांनी तितक्याच जबाबदारीनं स्वीकारण्याची गरज आहे. एकाच बाजूनं संवादाची पहल करून संवादाची ही परंपरा पुढे रेटता येणार नाही. फाळणीनं दिलेलं हे भान आहे. मॉब लिंचिंगच्या संदर्भात आज जी मांडणी केली जाते आहे मी खूप गांभीर्यानं सांगतो. माझ्या पुस्तकात देखील मी हे सांगितलं आहे. ज्ञानेंद्र पांडेंचं एक पुस्तक आहे ते देखील तुम्ही मिळवून वाचा. मेगन ईटन रॉबचं एक पुस्तक आहे मुस्लिम अगेन्स्ट मुस्लिम लीग, तेही मिळवून वाचा. विभाजन विरोधी मुसलमान नावाचं एक पुस्तक आहे तेही मिळवून वाचा. तुम्हाला कळेल नेमकं काय घडलं होतं त्या काळात, हा देश का दुभंगला होता. 1890 पासून 1920 वगैरेपर्यंतच्या 40 मॉब लिंचिंगच्या आकडेवाऱ्या दिल्यात मी. त्या कशा कशा घडल्या आणि या मॉब लिंचिंगनं दिलं काय, शेवटी फाळणी दिली आपल्याला. या देशाचे 2 तुकडे केले. आज तेच मॉब लिंचिंग पुन्हा सुरू आहे. त्याच पद्धतीचा राष्ट्रविचार मांडला जातो आहे. या देशाच्या संकल्पनेतून मुसलमानांना वगळलं जात आहे. औरंगाबादचं नामांतर झालं त्यावेळेस आम्ही विचारला होता प्रश्न. आमच्या याचिका होत्या न्यायालयामध्ये. मुसलमानांच्या नागरिकत्वाची संकल्पना काय या देशात. तुम्ही एका समाजाला नागरिकत्व देताय म्हणजे काय करताय. आधार कार्ड देणं, पॅन कार्ड देणं याला नागरिकत्व म्हणत नाही आहेत. ती कागदं झाली नागरिकत्वाची. नागरिकत्व देणं म्हणजे त्या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व द्यावं लागतं, या देशाच्या ओळखीमध्ये स्थान द्यावं लागतं, या देशात सांस्कृतिक प्रतिनिधित्व द्यावं लागतं, या देशामध्ये जीवन जगण्याचा, सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार द्यावा लागतो. राजकीय प्रतिनिधित्व मुसलमानांना त्या प्रमाणात दिलं गेलं आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. सांस्कृतिक प्रतिनिधित्वाच्या संदर्भात हाच प्रश्न विचारा. जीवन जगण्याच्या सुविधांसंदर्भात देखील हा प्रश्न विचारून पहा. बहुसंख्याकांच्या शिक्षण व्यवस्था मजबूत व्हाव्या, शिक्षण संस्था मजबूत व्हाव्या म्हणून जितका खर्च केला जातो आहे राज्याकडून त्या प्रमाणात मुसलमानांच्या शिक्षण व्यवस्थेवर, शिक्षण संस्थांवर केला जातो आहे का. 2 विद्यापीठं मुसलमानांकडे आहेत, एक अलीगड आणि दुसरं जामिया. तेही हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि त्यानंतर मुसलमानांना आपलं देशप्रेम सिद्ध करण्यासाठी बाध्य केलं जात आहे. तुम्ही या देशातून मुसलमान संस्कृतीच्या खाणाखुणा संपवणार, त्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा संपवणार, त्यांना उपरं ठरवणार, त्यांच्या हाती लोकशाहीमध्ये लढाईचं कोणतंही हत्यार राहू नये याची काळजी घेणार आणि त्यानंतर म्हणणार की या देशावर तुम्ही प्रेम केलं पाहिजे. मी प्रश्न विचारतो, कशाच्या आधारे. देश ही संकल्पना नाही आहे. देश हा जिवंत घटक आहे, लक्षात ठेवा. आणि तो जिवंत होतो या सगळ्या मूल्यांनी. ही मूल्य संपली, हा देश संपला. हा देश जिवंत ठेवायचा असेल तर मानवतेची ही मूल्य जिवंत ठेवावी लागतील असं मला वाटतं. मला इथे बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल आयोजकांचे, तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. धन्यवाद.
पाणी वाटायचं आहे ना, खरोखर वाटायचं आहे ना, अनेक दलित वस्त्या आजही पाण्यापासून वंचित आहेत. आदिवासी पाण्यामध्ये आदिवासींसमोर ते उपाशी मरतायत. तिथं जाऊन करा ना काम जिथं गरज आहे, जिथं गरज. ठीक आहे, सामाजिक सहिष्णुतेचा सवाल हा वेगळ्या पातळीवर होऊ शकतो. त्यासाठी हा अपराध भाव घेऊन चालण्याची गरज आहे. माझं चुकत असेल पण हे माझं स्थान नाही. मी कुणाचीही भीडभाड ठेवणं बंद केलं, कारण भीडभाड ठेवली तरी तुम्ही मला बाधाच म्हणणार आणि नाही ठेवली तरी बाधाच म्हणणार. त्यामुळे मी माझं मत मांडून बाबूराव म्हणून थांबून राहा. सरफराजजी, या देशामध्ये रिझर्वेशन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये जसं हिंदू खाते का शेड्यूल कास्टमध्ये येतो, मुस्लिम खाते शेड्यूल कास्टमध्ये येत नाही. तर रिझर्वेशन धर्माच्या आधारावर दिलेलं आहे किंवा परिस्थितीच्या आधारावर दिलेलं आहे. कारण की आजपर्यंत जे विचार मांडले जातात विविध मंचामध्ये त्यामध्ये दाखवलं जातं रिझर्वेशन धर्माच्या आधारावर नाही. तर त्याचा खुलासा करावा अशी विनंती. मराठी आरक्षण मागतायत, ओबीसी आरक्षण मागतायत, आपण ज्याला काही लोकांची गाड्या आपण ते मागतायत म्हणून आपण मागा, म्हणून मुस्लिम आरक्षण रिटर्न आले. मी अनेकांना विचारलं मुस्लिम आरक्षणासाठी हे काम करतायत किंवा सरसकट मुसलमानांना आरक्षण नाही होतं. मुसलमानांमधल्या जवळपास 30हून अधिक जाती ओबीसी मध्ये आरक्षण आहे. काही आदिवासी जातींना भटक्यांमध्ये आरक्षण आहे. काहींना आणखी आमच्याकडे बंदी मुसलमानांनाही काही ठिकाणी आरक्षण मिळाले. जर आरक्षण ऑलरेडी तुम्हाला जात या ओळखीवर मिळत असेल तर धर्म या आयडेंटिटीवर आरक्षण बनवण्याची धडपड तुम्ही का करताय? ऑलरेडी जात या ओळखीवर आरक्षण आहे. माझा स्वतःचा भाऊ ओबीसी कॅटेगरीतून जुला मुसलमान म्हणून सरकारी नोकरी करतो. शेख मुलानी आता अनेक ठिकाणी खान मुजावर, आता तर काही ठिकाणी सय्यद हे पीराचे सेवक म्हणून आरक्षण घेत आहेत ओबीसी म्हणून. जर मिळतंय, जे मिळतंय त्याला आधी मजबूत करा. जे मिळणारच नाही, या देशात धर्माच्या आयडेंटिटीवर आरक्षण शक्य नाही. जरी शक्य झालं तरी मुसलमानांनी ते घेऊ नये. का घेऊ नये? आज मुसलमानांनी मुसलमान म्हणून आरक्षण घेतलं किंवा चळवळ चालवली, उद्या सकल हिंदू आयडेंटिटी खाली हिंदू आरक्षण द्या अशी जर मागणी पुढे आली तर अख्खी डावी चळवळ, अख्खी पुरोगामी चळवळ ज्या मूल्यांवर उभी आहे ती एका क्षणात कोलमडून पडेल आणि त्याची किंमत त्या देशाला चुकवायला. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे इथे जे काही मुसलमान आहे हे सोडून द्या. जात या पातळीवर तुम्ही काही अरबस्थानातून तुर्कस्थानातून आलेले मुसलमान नाही. तुमचे मायबाप सुद्धा गटारीत साफ करतो. माझे मायबाप ही तेच करतो. इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं अन्याय अत्याचार केल्यानंतर त्यातून सुटका करून घेण्यासाठी सुफींचा इस्लामी समतावाद आणि त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण मुसलमान आहोत. ज्याला कुणाला वाटत असेल ते मुलांचे वंशज आहेत त्यांना सला, जे झालंय मुलांचं तेच तुमचं होणार, त्याच्या पलीकडे काही होणार. हे मुलांचे डॉक्युमेंट्स मी वाचले. भारतीय मुसलमानांविषयी ज्या चर्चा मुघल दरबारात व्हायच्या त्या जर बघितल्या, मी इथं बोललो तर तुम्ही म्हणाल हा साला इस्लामचा विरोधक दिसतोय, मुघलांना शिवाय असं बऱ्याच ठिकाणी झालं. माझ्यासाठी मुसलमानांचं हित महत्वाचं आहे. माझ्यासाठी मुघल, तुर्क, संजूक हे नाही.
माझ्यासाठी सामान्य मुसलमान जो गावगाड्यातला आहे, बारामतीच्या जागेतला आहे, त्या मुसलमानांचं हित कसं होईल हे मला सांगितलं. तुम्हाला जर अजून सुद्धा सरंजामशाहीच प्रमाण मानायचे असेल तर मग तुमचं वाटोळं होण्यापासून तुम्ही वाचू शकत नाही. इमाम हुसेननी 1200 वर्षापूर्वी सरंजामशाही इस्लामचा वारसा बनू नये म्हणून बलिदान दिलं हे लक्षात ठेवा. इमाम हुसेन यांनी करबलाला जाताना मदिनेपासून निघताना जे भाषण केलं ते नसेल तुमच्याकडे तर मिळवून वाचा. त्यात ते काय म्हणतात की आम्ही अमुक अमुक सत्ता संपवल्या. का संपवल्या? कारण बापानंतर पोरग, पोरानंतर त्याचं पोरग सत्तेत येत होतं आणि सामान्य माणसाचं जीवन दाखवत होतं, म्हणून त्या सत्ता संपवल्या. आणि त्याविरोधात विचार दिला टोळी गणराज्याचा, म्हणजे लोकशाहीचा विचार दिला. आणि आज आम्ही मागल्या यजीदला म्हणजे त्याच्या पोराला सत्तेत बसवून पुन्हा ती सरंजामशाही आणून पाहताय, म्हणून मी त्या विरोधात लढायला जातोय. म्हणून इमाम हुसेननी बलिदान दिलं. लोकशाही टिकावी म्हणून इमाम हुसेननी बलिदान दिलं. आणि ते एका बाजूला ते बलिदानही तुम्हाला प्रिय आहे, ते बलिदान तुम्हाला आदर्श वाटतं, आणि दुसऱ्या बाजूला इस्लाममध्ये ज्यांनी सरंजामशाही आणली ते मुघलही तुम्हाला आदर्श वाटतात. हे असं तुम्हाला कुठंतरी एका बाजूला उभं राहावं लागेल आणि तिथून या सगळ्या समस्यांकडे बघावं लागेल. ते बायकॉट करा, मग एका समाजात बायकॉट करा, स्पेशली मुस्लिम समाजात बायकॉट करायला खूप जोरात चालतं. त्याच्याबद्दल थोडासा प्रकाश करतात. आणि ह्या घटनेमध्ये असं वाटतं की तुमच्या संख्येच्या विचारांत असेल की त्या प्रमाणात पुढे येत नाही, ही संकल्पना कशी चुकीची महत्त्वाची चुकीची आहे, ती घटनेला धरून नाहीच आहे, पण ती त्या पद्धतीने मांडल्या जात नाही. त्याप्रमाणे असं एक समाज बॅकफूटवर जातोय का असं एक राबवलं जातं. दुसरं प्रवीण असं बहिष्काराच्या विरोधात मुसलमानांमधून जितक्या तीव्रतेने लढलं गेलं पाहिजे होतं तितक्या तीव्रतेने लढलं जात नाही, त्याविरोधात बोललं जात नाही. जणू काही त्यांनी ते स्वीकारलं, हे बहिष्कृत होणं स्वीकारलं. अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे. वक्फ बोर्डाच्या आंदोलनावेळेस मी बघितलं, मुसलमान एक मुखानं वक्फच्या आंदोलनामध्ये पुढे आले, बोलले, लढत राहिले. वक्फपेक्षाही घातक बहिष्कृतीची मोहीम होती. त्याविषयी मुसलमानांच्या बाजूनं किंवा मुसलमानांकडून एकही प्रतिक्रिया आजवर आलेली नाही. त्याचं कारण असं आहे, सामाजिक न्यायाची संकल्पना शिक्षणाच्या अभावामुळे मुसलमानांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि जे सुशिक्षित मुस्लिम आहेत, जो सुशिक्षित मध्यमवर्ग आहे, त्या मुसलमानांमधल्या सुशिक्षित मध्यमवर्गाचं हे काम आहे की सामान्य मुसलमानाला बहिष्कृत होण्यापासून वाचवणं आणि त्याविरोधात सामाजिक न्यायाची लढाई उभी करण्यासाठी इतर पुरोगामी दावे सामाजिक न्यायाच्या चळवळीला समजतात. सर, मोठे व्याख्याते असतात ते अगदी जाहीरपणे स्वतः त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहे. अतिशय मोठे व्याख्याते असतात, ते वेगळं असतात, ते जाहीरपणे माझ्या परिस्थितीला भाषा करतात, पण त्यामध्ये मीडियामध्ये कुठे चर्चा होते, त्यांच्यात कुठे गुन्हे दाखल होत नाही. मग तेव्हा ही जी व्यवस्था असते, राजकीय किंवा शासन व्यवस्था असते, ती अशा वक्तव्यांना सपोर्ट करते का किंवा त्यांना झाकलं जात आहे का किंवा तसं सोशल मीडियामध्ये तसं असेल सपोर्ट करतात, पण तक्रारी दाखल केल्या पाहिजे. निवेदनं देऊ नका, निवेदनांनी काही होत नाही. तक्रारी दाखल करा. तक्रारी दाखल केली की तक्रार घेतली. तो मंगोलियन होता, त्याचं नाव चहांगीज. आपण केलं चंगेज आणि चहांगीजचं केलं खान आणि झाला मुसलमान. ह्या अशा अनेक गडबडी आहेत. अनेक हिंदू सुद्धा असे आहेत जे मूळचे मुसलमान आहेत, त्यांना हिंदू म्हणून ओळखले जातात. आता मी दुपारी आम्ही बोलत होतो त्यावेळेस सांगितलं, माझी सखी आई स्वतःची ती पुण्याचे जे जंगली महाराज आहेत ते जंगली महाराज माझ्या आईच्या पंजोबाचे आजोबा. पुण्याचे जंगली महाराज हे मी मुसलमान आहे, मी सांगावलं. माझी आई मुसलमान आहे आणि तिचा आचारी मुसलमान आहे, तिचा पंजोबा जंगली महाराज तोही मुसलमान. आणि त्या जंगली महाराजांनी लिहिलेलं पुराण आमच्या घरात, आणि तो जंगली महाराज आमचा पंजाब माझा आज हिंदूंचा सद्गुरू आहे. Okay.
होता की मुसलमान त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार संरक्षित किंवा कायदेशीर मार्गाने करत नाही आणि त्याच्यावर ते गप्प बसतात आणि त्याच्यामुळे खूप जनरलायझेशन होऊन जातं. तर त्याच्यावर आता काय उपाय केला म्हणजे हे चित्र बदलेल किंवा बदलायला सामाजिक न्यायाची लढाई केली आपण सांगितलं मुसलमानांमधल्या सुशिक्षित मध्यमवर्गाने पुढे आलं पाहिजे, याच्याविषयी बोललं पाहिजे. सामाजिक न्यायाची लढाई लढणारा अनेक लोक चळवळी आहेत, त्यांना सोबत लढण्याशिवाय पर्याय लढायचं. आज अनेक समाज आपल्यासाठी लढतात, परंतु मुस्लिम मुसलमान स्वतःसाठी लढत नाही. एक वेगळाच अपराध दंड आजकाल जास्त प्रमाणात कदाचित बघायला मिळतो. हा, त्यांची जी समज मागच्या 70 वर्षापासून ज्या वर्गानं त्यांचं प्रबोधन केलं, त्या वर्गानं जी यशस्वीतेची टर्म त्यांना सांगितली आहे ती आसमानाच्या वरची आहे किंवा जमिनीच्या खालची. त्यामुळे जमिनीच्या वर काय करायचं याचं काही देणं नाही. म्हणजे मी टीका करत नाही, वास्तव सांगतो. मी मस्जिदीत व्याख्यानं देत होतो, मी मस्जिदीत जाऊन शुक्रवारचे खुतबे देतो. मी अनेक ठिकाणी बघितले मुसलमानांच्या मस्जिदीमध्ये आजही सामाजिक न्यायावर चर्चा होत नाही. इतकी गंभीर परिस्थिती असताना मी अनेक मशिदींमध्ये बघितलंय नखं कशी कापायची, केस कसे विंचरायचे, कुर्ता कसा घालायचा, याच्यावर 30-30 मिनिटं बोललं जातं. ये गलत होगा तो कोई मुसलमान के विरोध करेगा, हे वास्तव आहे. हे 70 वर्षापासून सांगितलं जात आहे. परवा यांच्या ग्रुपमध्ये एम्समध्ये विलास सर इथे एक व्हिडिओ आला होता, मोठा मुसलमान विद्वान होता, देशभरात गाजलेला, आणि लाखो लोकांसमोर भाषण, आणि तो कशावर करतोय, हात कसे धुवायचे. 70 वर्ष तुम्ही या देशातल्या एका समाजाला हात कसं धुवायचे हे शिकवतो, आणि 1 लाख लोकांसमोर तुम्ही जाताय. त्या 1 लाख लोकांचा वेळ हात कसा धुवायचा याच्यासाठी. त्याला सामाजिक न्यायाच्या लढाईचा इतिहास सांगा, त्याला इब्ने खलदून सांगा. इब्ने खलदून तर कुणाला बापाला माहित नाही. त्याला हजरत बिलाल यांची जी सगळी चळवळ आहे ती सांगा. मिसाके मदिनाचा करार सांगा. प्रेषितांचा अखेरचा जो खुतबा आहे ज्याला सामाजिक न्यायाची संहिता म्हटली जाते त्याचं वाचन करा. हे काही गोष्ट नाही, त्याचा आग्रह धरला पाहिजे. हे मुसलमानांनी केलं पाहिजे, दुसऱ्या कोणी करून गरजेचं नाही. रोग मला झाला तर मलाच कोणी खाल्लं. आणि शहाण्या मुसलमानांनी मस्जिदीत केलं पाहिजे, व्याख्यानं दिली पाहिजे. संधी मिळेल तसा मस्जिदीच्या स्टेजचा वापर करायला शिका. व्यवसायाचं बोलतो मी. शक्यतो मुसलमानांच्या कट्टरवादामुळे इतर समाज त्यांच्यापासून दूर जातोय. म्हणजे जर आपण 1 ते 2 च्या दरम्यान जर नाशिकमधल्या भद्रकाली एरियात गेलो तर नमाजला गेले म्हणून सांगतात, मग तो माणूस त्यानंतर त्या एरियात जातच नाही. तर हा एक त्याच्यावर काय पडत म्हणजे नमाजला म्हणजे जर आपल्याला काही व्यवसाय काही वस्तू घ्यायची झाली, आपण भद्रकाली एरियामध्ये गेलो, आपल्याला वाटतं त्यांच्याकडनं घ्यावं, पण तो नमाजचा टाईम असतो 1 ते 2, तर मग ते कंटिन्यू तसंच असतं. आपण 10 मिनिटं जातात नमाज. आपण तिथं कसं होतं ते नमाजमुळे मग लोक नकारे नमाजला जातात, दुकानात करतात. हिंदू पूजा करतात, मुसलमान नमाज पढतात. हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि त्यांचं ते धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्याला धार्मिकता आणि धर्मांधता याच्यामध्ये फरक आहे. धार्मिक असणं हे घातक नाही आहे, धर्मांध असणं हे घातक. पण आता मी काही असं प्रश्न नाही करू शकत, पण काही ठिकाणी कंपन्यांमध्ये प्रॉपर मुसलमान होते, पण ते नमाजला उठून गेल्यामुळे त्यांच्यानंतर त्यांना न त्याच्यावर कारवाई म्हणजे अशी कायदेशीर झाली नाही, पण त्यांना काढून टाकण्यात आले म्हणून हे जवळचं प्रबोधन झालं पाहिजे. आता मी हे तुम्हाला खुश करण्यासाठी मी घडलं ते सांगतो. नाहीतर मुसलमानांना शिवाय घालणारा मुसलमान भेटला की हिंदू खुश होता. तसं काही नाही. आता मी सोलापूर ते मुंबई प्रवास करत होतो. माझ्यासमोर एक जण नमाज पढण्याची तयारी करत होता.
मी म्हटलं बिलकुल नाही करायचं. कारण प्रवासामध्ये सवलत आहे महाराष्ट्रात, त्या सवलतीचा वापर करा ना. परीक्षकांनी स्वतः सांगितलं ती सवलत वापरा, तुमच्या सीटवर बसून करा. बाकीचा पुरा कशाला बालिशपणामुळे प्रॉब्लेम होतात. ते धर्मांध नाही आहे माझ्या मते. हे जे उद्योग करतात हे धर्मांध नाही, हे सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या यांना भान नाही आहे. ते बालिश आहे. त्यांना ज्यावेळेस भान येईल त्यावेळेस ते सुधारते. या बाबतीत मोदींचं अभिनंदन केलं पाहिजे. मुसलमानांना फटके मारून कामीना भागणार नाही, ते विचार करायला लागेल स्वतःविषयी. नमस्कार. तर आपलं द्विराष्ट्रवादाचा जो सिद्धांत आहे माझा नाही, तो जो सिद्धांत आहे तर याच्या अगोदर पण काँग्रेसने पण ती भूमिका घेतली सुरुवातीला आणि हिंदू महासभेनं सुरुवात त्यांचा पण तो त्याच्यावर भर होता. सुरुवातीला जिना सुद्धा त्याच्या याच्यामध्ये नव्हते सुरुवातीला, पण त्याच्यानंतर पण त्यांनी ती भूमिका त्याची झाली. पण तो खरा इतिहास असा आहे, पण तो सार्वजनिक होत नाही. म्हणजे काँग्रेस सुद्धा अगोदर मांडलेले राष्ट्र त्यांनी खरंच मांडलेले सुरुवातीला. हां आमच्या मोठे भाऊ कधी होणार? आमच्या मोठ्या भावासारखं कधी वागणार? आजपासून सुरुवात करू.